रत्नागिरी जिल्ह्यात तोरणा भाटी परिसरात अतिशय दुर्मिळ जातीचा काळा बिबट्या आढळलाय। गावकऱ्यांना सकाळपासून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या, मात्र त्याचा मागमूस लागत नव्हता। अचानक काही गावकऱ्यांना तो विहिरीत पडले दिसल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला, कारण हा बिबट्या कोकणात आढळणाऱ्या नेहमीच्या बिबट्यापेक्षा वेगळा होता। याबाबत गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली। अवघ्या पाऊण तासात वनविभागानं तत्परतेनं कारवाई करत विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढलं। अशा प्रकारचा बिबट्या आढळल्याचं अनेकदा गावकऱ्यांनी सांगितलं होतं, मात्र प्रत्यक्षात पुरावा मिळाल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। हा बिबट्या 2 वर्षांचा आहे आणि ह्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। या दुर्मिळ बिबट्याला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात लवकरच सोडण्यात येणार आहे। आणि आपण याच संदर्भात अधिक चर्चा करूया वन्यजीव अभ्यासक विद्या अत्रे यांच्याशी। आणि विद्या अत्रे यांच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगायची झालीस तर आगामी आजोबा जो चित्रपट येतोय त्यामध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर विद्याजींची भूमिका साकारतायत। विद्या, एक झी 24 तास मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि कोकणात हा अतिशय दुर्मिळ जातीचा बिबट्या आढळलेला आहे, काय आहेत ह्याची वैशिष्ट्य आणि ह्या बिबट्यापासून नागरिकांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? बरं, धन्यवाद। हे बिबट्याचे दुसरं बिबट्यापासून काही वेगळं नाही, तो फक्त जास्त काळं रंग आहे त्याला। तर बाकी काही वेगळं नाही, त्याचं सेम स्पीशीज आहे, ते एकमेकांमध्ये म्हणजे मेट करून पिल्लू पण होतात। हा, आणि जास्त करून पश्चिम घाटाच्या जंगलमध्ये आणि नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये म्हणजे अरुणाचल प्रदेश ते जंगलात असे काळे बिबटे जास्त प्रमाणात आहे। आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांना बहुतेक माहिती असणार की बिबट्यापासून कसं लांब राहायचं आहे। तर हे बिबट्यानी आधी काही नाही केलंय, फक्त विहिरीमध्ये पडलाय तो। तर जास्त करून कुत्रे मागे धावतात, मांजर खातात आणि शेळी बकरी पण खातात। तर शेतकऱ्यांना त्यांचं लहान जे वासरू आहे आणि शेळी मेंढी जे आहे ते बंदिस्त ठेवलं रात्रीच्या वेळी, मग ते जास्त म्हणजे काय म्हणू शकतात, ते नुकसान कमी होईल मग त्याचं। नक्कीच। त्याचबरोबर विद्याजी, अजून एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की खरं तर तुम्ही आता म्हणालात की हा वेगवेगळ्या जंगलांमध्ये आढळू शकतो, मात्र हा कोकणात कसा आला असावा असं तुम्हाला वाटतंय? तर तुम्ही बिबट्याचं बघितलं नाही तर तुम्ही लांडगे घ्या, तरस घ्या, जंगली मांजर घ्या, हे सगळं जानवर जंगलाच्या बाहेर पण राहतात आणि कायम राहून आलेले आहे। तुम्ही ब्रिटिश रेकॉर्ड वाचलं की 100 वर्ष आधी पण बिबटे गावाजवळ येऊन कुत्रे नेत होते। तर हे काही नवीन नाही आणि कोकणाच्या लोकांना माहिती आहे की बिबटे आहे। मग रानडुक्कर पण येतात, शेती नुकसान करतात, खूप जंगली जानवर पण लोकांमध्ये राहतात। नक्कीच, धन्यवाद विद्याजी या संपूर्ण माहितीबद्दल, आम्हाला खूप व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। झी 24 तास, एक पाऊल पुढे।